आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। प्रचंड मोठ्या जनसमुदायासह जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगे यांच्या पायी मोर्चाला सुरुवात। 26 जानेवारीला मोर्चा मुंबईत धडकणार। जरांगेंची पत्नी आणि मुलगी भावूक झालेली आहे। मोर्चा दरम्यान जरांगेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चात मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी। भगवे ध्वज घेऊन मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी। आरक्षण मिळालं नाही तर नेत्यांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू। वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार। मनोज जरांगेंचा मंत्री आणि आमदारांना इशारा। जरांगेंना आश्वासन देणारे 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नाहीत। मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळावर शरद पवारांचा निशाणा। मुख्यमंत्री जरांगेंकडे राजकीय प्यादा म्हणून बघतात। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। संजय राऊतांचा सरकारवर आरोप। 2.5 वर्ष स्वतः झोपा काढल्या, त्यांच्यामुळे आरक्षण रद्द झालं। तुम्ही राजकारण करू नका। भुंगरारांना समाज रस्त्यावर येऊन जोडे मारतील। शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार। सर्वांना एका आदेशावर कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही। टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील। जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते। शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांनी ट्रॅप रचणाऱ्याचं नाव सांगावं। हसन मुश्रीफ यांचं जरांगेंना उत्तर। तर आरक्षणाबाबत सरकार कटिबद्ध। मुश्रीफांचं वक्तव्य। जरांगेंच्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव, त्याचबरोबर महिला सुद्धा सहभागी। अनेक गाड्यांचा ताफा दाखल। मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाबाबत ऑनलाईन बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे थोड्याच वेळात बैठक घेणार। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा। मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। धाराशिव शहरातील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत तरुण मोर्चात सहभागी। नंदुरबारमधून सुद्धा मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। मोठ्या संख्येने मराठा समाज मोर्चात दाखल। तरुणांकडे प्रचंड उत्साह। परभणीच्या गंगाखेडमधून 100 वाहनं घेऊन मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। बीडमधील जरांगेंच्या मोर्चात आंदोलक सहभागी होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल रामलीवर। मुख्य सुनावणी 23 जानेवारीपासून सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत युक्तिवाद होणार। त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागणार। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटील यांचं वक्तव्य। अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितल्यामुळे 23 जानेवारीला सुनावणी। जयंत पाटलांची माहिती। तर अनिल पाटील 2019ला पक्षामध्ये आले, त्यांना फार माहिती नाही। जयंत पाटलांचा टोला। तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीमधले नेते। रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स। तर राजन साळवी यांना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचा हत्यार सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय। शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन लढणार, पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जातंय। ते तुकड्यावर जगतायत। तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊत यांचा निशाणा। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा संघटनेच्या नावाचा पोपट आता मेलेला आहे। नाशिकमधील अधिवेशन एक श्रद्धांजली सभा असेल। ते सर्व मातम मनवण्यासाठी एकत्र येत आहेत। नितेश राणेंची खोचक टीका। प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा विचार पक्का। वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। सोमवारी मोठ्या भावासोबत एसीबी चौकशीला सामोरं जाणार। एसीबी कारवाई सुरू असली तरी आजपासून मतदारसंघाचाही दौरा करणार। राजन साळवी यांचं विधान। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल। साळवी यांच्यावर एसीबी कारवाई सुरू असताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप। 1 किंवा 2 अपत्यावर थांबा। लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घरं देणं शक्य होणार नाही। अजित पवार यांचं वाढत्या लोकसंख्येवर भाष्य। 22 जानेवारीला राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी
जेजुरीमधून अयोध्येला स्वागतासाठी भंडारा घेऊन जाणार विश्वस्त मंगेश घुणे यांची माहिती। गोंदियामध्ये मुस्लिम तरुण हाफिज अनवर शेख यांनी साकारली राम मंदिराची प्रतिकृती। दुर्गा चौकात साकारलेली प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। सांगलीच्या विश्रामबागमधील कल्पदम क्रीडांगणावर प्रति राम मंदिर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू। परिसरामध्ये 22 ते 28 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर परळी पंचम वैद्यनाथ मंदिर आणि परिसरामध्ये स्वच्छता अभियान। महसूल वैद्यनाथ देवल कमिटी विश्वस्त आणि नगरपालिका यांच्या वतीनं स्वच्छता मोहीम। इगतपुरीमधील मुस्लिम तरुणी सायरा खलिफानं श्रीरामाच्या अभिषेकासाठी तीर्थांचं पाणी जमवलं। राजमाता जिजाऊचा वेश परिधान करून महंतांच्या हस्ते पाठवलं तीर्थाचं पाणी। पालघरमध्ये वाडा तालुक्यामध्ये 10,000 पणत्यांचं गावोगावी वाटप। 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्यासाठी भाजपकडून पणत्यांचं वाटप। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मुलुंड माटुंगा अप आणि जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। बांद्रे आणि खार पश्चिमेकडील रस्ते काँक्रीट आणि रुंदीकरण कामामध्ये नियमांचं उल्लंघन। कंत्राटदाराला मुंबई महापालिकेकडून 1 लाख रुपयांचा दंड। प्रदूषण नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार। 26 जानेवारीला सोडत निघण्याची शक्यता। धोकादायक शिव रेल्वे उड्डाणपूल आजपासून बंद। येत्या 6 महिन्यांमध्ये 3 टप्प्यात पाडकाम होणार। पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची तत्वतः मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारातील फळ व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा। कोल्ड स्टोरेज चालकांनी साठवणूक केल्या विरोधात हा मोर्चा। अहमदनगरमधील श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी। श्रीरामपुरामध्ये मागणीसाठी नागरिकांचा भव्य मोर्चा। नांदेडच्या बिलोलीमधील लोह गावातील महादेव मंदिरामध्ये अतिक्रमण। हे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांची निदर्शनं। अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं चटणी भाकरी आंदोलन। प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरू। नांदेडच्या हदगावमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी काढली जिवंत अंत्ययात्रा। पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप।